नुकता जो सामनाही घडला तोही हाय व्होल्टेज होता. तर बेलवली संघ तुम्हाला आयोजकांच्या वतीनं वेळ देण्यात येईल. फायनलच्या रात्रीमध्ये तुम्हाला किती वाजता सामना आणि कितवा असेल, ज्या सिरियल वाईज जे लॉट्स असतील आणि तेव्हा तुम्हाला कुठली ॲडजस्टमेंट नसेल या सूचनेकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. धन्यवाद. तर अँडी आणि सँडी उद्याचं नियोजन आपण लवकर कळवा जेणेकरून पुढची तयारी करण्यात येईल. धन्यवाद. उद्याच्या उपाययोजना अँडी, मँडी आणि सँडी. मँडी सध्या घडीला ते गायब आहेत, कुलाब्याकडे ते रवाना होत आहेत, काही भाऊच्या धक्क्याकडे गेलेत. परंतु उद्या आपण सज्ज राहायचं. आजच्या या तिसऱ्या रात्रीतील अंतिम सामन्याकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल, धाकड फटका, आलंब कार्पेट, अगदी ऑफ ड्राईव्हचा पण देखना फटका पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. सचिन मोरे अलीकडच्या माचा मानाचा मानकरी. उत्तम दर्जाचं कार्य अलीकडच्या लढतीमध्ये साध्य होताना पाहिलं आणि प्रत्येक सामना हा ठसन राहिला, प्रत्येक मॅच मध्ये रोमहर्षक बाणा राहिला. आणि हीच तर खासियत असते ना माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. ओहो, विरुपंथी स्टाईल, धमाकेदार फटकेबाजीला होती सुरुवात. पाठोपाठ सलग पाहिलं तर चांगले फटके येत आहेत. आलेला हा पहिला धमाकेदार चौकार. इथे अंतिम पडाव मध्ये आजच्या रात्रीतील ही अंतिम लढत इथे पाहायला मिळते. अगदी फलंदाजापासून दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत. फलंदाजाला अचंबित करणारा हा चेंडू गोलंदाजाने आपल्या भात्यातून सफर केलाय. सुशांत गायकर ऑन फायर. अलीकडच्या चेंडूवरती या गोलंदाजावरती हल्ले चढले, परंतु तात्काळ गोलंदाजाने घरवापसी दाखवली. डॉट बॉलची समाप्ती. राईट मोर द विकेट. मारा यष्टांच्या मागे चांगले यष्टी रक्षण. बाली त्या ठिकाणी सज्ज होता आणि त्या ठिकाणी लागतोय हा पहिला ते धक्का. पाच धावसंख्येवरती पहिला गडी इथे गार होताना पाहायला मिळतो. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट, एव्हरेस्ट मसाल्याचा तडका येईल त्या दर्जाचे प्रत्येक सामने आज संघटितपणे आपण घडताना पाहिले. आणि या स्पर्धेची उंची काय, ही स्पर्धा कशी खेळली जाते आणि या स्पर्धेची श्रीमंती काय आहे हे अलीकडच्या प्रत्येक सामन्यादरम्यान आज आपण पाहिले. पूर्णपणे रोमहर्षकता, प्रत्येक सामन्यामध्ये ठसन सामना आज क्रिकेट रसिकांनी एन्जॉय केला. आणि आज प्रेक्षकांची मोठी गर्दी या साई मैदानाच्या अवतीभोवती पाहिली. आणि जो प्रेक्षक आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सुशांत गायकर ऑन फायर. चेंडू क्रमांक 5, पंचम बॉल. पाचवा बॉल, पंचतारांकित फटका, लांब कार्पेट, ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, चांगली फिल्डिंग. सचिन मोरे त्या ठिकाणी सज्ज असताना बिट्टूच्या माध्यमातून दमदार कार्य राहिलं. अलीकडच्या लढतीमध्ये दमखम दाखवली. हरता हरता हा संघ जिंकताना पाहिला. मोठी जुई संघाविरोधात मोठा विजयाचा शंखनाद पाहिला. परंतु या क्षणी विजयाची नांदी दाखवत असताना दोन संघ तितक्याच ताकदीने खेळतात. अगदी पडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. जोरदार वेगवान आपण थ्रो होताना पाहिला. आणि तत्वर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा अंतिम टप्प्यामध्ये साकार करत असताना सुशांत गायकर ऑन फायर. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा नक्कीच अगदी दिलावरती कोरोना रे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं.
अगदी जर नेरे संघाच्या सांघिक कोठ्याच्या जर टी शर्ट तर प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टवरती त्यांच्या मुलांची आणि मुलींची नावं पाहायला मिळत आहेत. आणि सध्या घडीला आराध्या, अगदी बाली यांची सुकन्या पाहतो. सुलोचना प्रतिष्ठान, आई एकविरा इव्हेंट्स, सुकापूर पनवेल यांच्या माध्यमातून सौजन्य गर्दे ज्यांच्या वतीनं ही टी शर्ट्स नेरे संघाला पुरस्कृत केली जाते. आणि परेश यांच्या पाठीवरती पाहिलं सिया 21 नंबर ही आपण टी शर्ट पाहतो. अतिशय आकर्षक दर्जाचा हा ड्रेस कोड आहे जो बिट्टूचा विचार केला. 24 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. 46 क्रमांकाची जर्सी परिधान केली ती निश्चित सुशांतनं. अतिशय आकर्षक टी शर्ट्स या दोन संघांच्या पाहायला मिळतात. परंतु कोणत्या संघाचा खेळ हा तितकाच आकर्षक असेल, संघटित असेल हे पाहावं लागेल. ओहो, सुंदररित्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना सचिन मोरे याही लढतीमध्ये आपली दमखम दाखवतोय. परंतु फलंदाजीच्या माध्यमातून मोहो या टीमला मनमोहित पारी खेळावी लागेल. सूरज पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. चांगली फिल्डिंग, यष्टांच्या मागे पाठमोरी पाहायला मिळते. परंतु तात्काळ एक धाव जलद गतीने प्राप्त केली जाते. अति वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु एकनं सांगी कुडापुढे मार्ग सोहतो संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. सत्ता राखण्यासाठी, अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोन संघ ईर्ष्येने खेळत आहेत. आणि मैत्रीपूर्वक लढती आज संघटितपणे आपण घडताना पाहिल्या. याही लढतीमध्ये तो ठसनपणा पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. तर दोन संघ तितकेच तरबेज आहेत आणि तरबेज संघांमध्ये हा आपल्याला खेळाचा पहिला पूर्वार्ध पाहायला मिळतो. ओहो, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु शतररक्षक पुन्हा एकदा सुशांत त्या ठिकाणी सज्ज होते. एकनं सांघिक कोटापुढे मार्ग सोईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 8 ह्या धावसंख्येवरती. रॉयल थाटामध्ये या स्पर्धेचं आपण 2 तारखेला बिगुल वाजलेचं पाहिलं आणि 6 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा परिसमाप्तीचा कालखंड हा 6 तारखेला आहे. आणि उद्याच्या रात्रीमध्ये अ गटातील लढतींचा साज तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, लागतोय झटका क्रमांक 2 मोहोला आणि इथे मनमोहित पारी खेळण्यासाठी आलेला रोहित पाटे हा तंबूच्या दिशेला. ही या स्पर्धेची आपण झळाळी पाहतो. प्रकाश झोतातील डे नाईट ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सामने तेही अगदी नेरे दुंद्रे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार या स्पर्धेचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या एनडी परिभागामध्ये या स्पर्धेची आपण ख्याती पाहू शकता. मग नेरे असेल, कोपरुली असेल, विगर असेल, या परिभागामध्ये स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट हे निश्चितच घडलं जातं. इथे क्रिकेटपटूंना एक वेगळी वाव मिळते. इथे पुरस्कर्त्यांची कमी नाही आहे. लाखोच्या संख्येनं अगदी एक चांगला पाठबळ आपण सातत्यानं पाहिलंय. लाखो रुपयांची उलाढाल ही स्पर्धेच्या माध्यमातून घडली जाते. आणि या ठिकाणी पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येची आपण छडी पाहू शकता जिथे व्हाईट बॉलनं धावसंख्या आकार घेईल. एकेरी धावसंख्येमध्ये सध्या घडीला धावसंख्या डगमळते. 9 धावा धावपटलावरती लागत आहेत. 4 ओव्हरचा हा सामना आहे. 4 ओव्हरचा विचार केला तर 50 ते 55 त्याहूनही अधिक धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवावी लागेल. यष्टांच्या मागे खराब यष्टीरक्षण पाहिलं आणि त्यात नंतर चेंडू जाईल सीमा पल्ल्याड. हा चौकार. हा चौकार खूप काही सांगून जाईल. अगदी या 4 धावा काहीशा फलदायक ठरतायत. 13 धावा धावपुस्तकावरती रुजू होत असताना सचिन मोरे बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे आग ओकतोय. जोरदार आपण आपल्याला पाहिली.
लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहिली आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि जिथे धावपटलावरती बनत असताना संघ पाहायला मिळतो. मिका 11 हर्षल स्मृती श्री गणेश मोह संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 13. विलास दादा फडकेनी केलं स्पर्धेचे हो आयोजन. हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाया इच्छुक असा. थँक्यू डीजे. अगदी कला क्रीडा सांस्कृतिक वाङ्मय क्षेत्रामध्ये ज्यांची आपण वेगळी भरारी पाहतो, समाजसेवेचा असतो नेहमी ज्यांच्या मनी ध्यास, असे आमचे दादा विलास. गोरगरिबांच्या उन्नतीसाठी जे खोलवर करत असतात गाढा अभ्यास, असे आमचे दादा विलास. खासम खास हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. माननीय श्री आमचे आधारस्तंभ विलासदादा नारायण फडके, माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद आणि तालुका चिटणीस पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी यांच्या दमदार कार्यप्रणालीने साकार होणारी ही सदस्य चषकाची दमदार स्पर्धा पाहतो. माजी रायगड जिल्हा परिषद ही आपण त्यांच्या नावापुढे झालेली पाहू शकता आणि ग्रामस्थ मंडल चषक हेही या स्पर्धेचं नामकरण. वेगर गावाच्या सन्मानाची स्पर्धा सध्या घडीला आपण एन्जॉय करतो. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतो. रोहन त्या ठिकाणी सज्ज असताना तात्काळ जर पाहिलं तर या चेंडू गणिक आदित्य मस्करनं 1 धाव खर्च केली आहे. मिस्टर PPL म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दमदार खेळ प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये ज्याचा साकार राहिलाय आणि ग्रामीणच्या माध्यमातून एक आगली वेगळी दहशत प्रस्तावित करणारा हा युवा जिगरबाज खेळाडू आदित्य मस्कर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना समोर पाहायला मिळतो. डावखुरा खेळाडू मोह संघाचा प्रल्हाद शिंदे, त्याला आपली शिंदेशाही इथे पेशकश करावी लागेल. डावखुरा फलंदाज नेहमी घातक असतो आणि सध्या घडीला फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेडा घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे रोखून धरले. धावसंख्येला लगाम पाहायला मिळते. रात्रीच्या कालखंडामध्ये धावा बनत नाहीयेत, ही सर्वात मोठी डोकीदुखी आहे. परंतु या क्षणी बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील मोह संघाच्या फलंदाजांना, ज्यामध्ये प्रल्हाद शिंदेला, सूर्या म्हस्करला मोर्चे बांधणी करावी लागेल. करो या मरोचा महामुकाबला आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला खेळ साकार करायचा आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाय चालत नाहीयेत. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती पदलालित्य करणं हे खूप गरजेचं असतं, ते घडत नाहीये आणि ही काहीशी नामुष्की ओढते. तात्काळ 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. जेवढी स्ट्राईक सूर्या म्हस्करकडे असेल तेवढं पोषक ठरलं जाईल. नेरेगावच्या स्पर्धेमध्ये सूर्या म्हस्करनं बाईक पटकावली होती. हा सो सिक्सर किंग, त्याला आता ती आदा दहशत दरारा पोटेन्शियल पूर्णपणे सिद्ध करायचे. अगदी कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 2 गड्यांची कत्तल 15 धावा धावपटलावरती आहेत. चेंडू क्रमांक 4 आदित्य मस्कर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. आदित्य मस्कर बॉलिंग ट्रॅकवरती, आगली पेशकश ऑन साइडला क्लिअर केलंय. गॅप सिलेक्शन फटका, एखाद्या सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीने हा फटका रोवलाय. 4 बाजी चांगली होते. धावसंख्येची घोडेस्वारी, अगदी टप 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 आवाज करत चेंडू सीमा पल्ल्याड धावताना आपण पाहिला. जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते. पॉवरफुल फटक्यांसाठी हा सूर्या ओळखला जातो. सूर्यकुमार साईल नेहमीच खेळ राहिला सूर्या मस्करचा मोहोच्या. मनमोहित करणारा हा चेंडू सफर केलाय. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जातं. वाखाणण्य जो कार्य राहील अंतिम टप्प्यामध्ये. आदित्य मस्कर ऑन फायर. अंतिम बॉल. पांडुरंग मस्कर यांच्या माध्यमातून प्रति षटकारागणिक 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अलीकडच्या लढतीमध्ये सुद्धा पाहिलं आपण, आताही तेच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम बॉल. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते. आशिष, अलीकडच्या लढतीमध्ये आशिषनं चांगले झेल पकडले होते काऊ कॉर्नरच्या दिशेनं, परंतु सरळ सोपा झेल भूदान होताना पाहिला. अगदी हलक्यात घेणं काहीस अंगलट आले. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यांच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल.
अगदी अंतिम टप्प्यापर्यंत अगदी चेंडूवरती करडी नजर पाहायला मिळते आणि आशिषनं हा सोपा झेल सोडलाय. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावा बनतायत 2 गडी बाद फक्त 20. लाखा लाखाची बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला. साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केला. अतिशय साई स्टारचं हे स्टार आयोजन पाहायला मिळतं. सध्याचा सीझन सुरू आहे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचा. असाच एक थाट रंगतोय माजी रायगड जिल्हा परिषद ग्रामस्थ मंडळ चषकाचा. रायगड जिल्ह्याच्या मानाचा, पनवेल तालुक्याच्या सन्मानाचा या रायगड जिल्हा परिषद ग्रामस्थ मंडळ चषकासाठी विगर नगरी आज पूर्णपणे नाहून गेली. अशी ही स्पर्धा योजली आमच्या साई स्टार क्रिकेट संघाने. असे दमदार नेतृत्व विलासदादा फडके आमचे आहेत. खूपच झुंजार लय हो गुणी. ही माजी रायगड जिल्हा परिषद ग्रामस्थ मंडळ चषकाचा हा सुपर मंच आणि या लढतीमध्ये कोण मारेल विजयाचा पंच. दमदार षटकार फटके आता यायला सुरुवात झालीये. स्लॉगरच्या षटकादरम्यान एक चांगली चपराक पाहिली. उमेश पाटील विरोधात एक नव्या उमेदीनं हा फटका पाहिला आणि जर धावा जर पाहिल्या आता आग ओकतायत. एकूण धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत 26 धावा. 2 गड्यांचा खात्मा. उमेश पाटीलला कमबॅक साधायचंय. समोर पाहायला मिळतो सूर्या म्हसकर. झेल सुटल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण सध्या घडीला सूर्या म्हसकरच्या माध्यमातून हे प्रस्तावित केलं जातं. अगदी स्वस्तात माघारी परतला असता सूर्या. सन अँड शाईन स्ट्रोक सध्या घडीला लगावतोय. अजून एक बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक चौकार. आणि सध्या घडीला अलीकडच्या 3 षटकांदरम्यान काहीशी वादळी गोलंदाजी पाहिली नेरे या संघाची. परंतु अंतिम टप्प्यामध्ये सूर्या म्हसकरची दहशत, त्याचा दरारा, त्याचा पॉटेन्शियल पूर्णपणे आता सिद्ध होतो. आपला सिद्धांत चांगल्या पद्धतीने तो मांडतोय आणि या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची बेरीज आपल्या सांघिक कोट्यासाठी जोडतोय. ती जावा लागतायत. चेंडू क्रमांक 3 व्ही शेप मध्ये खेळाय. बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक. अजून एक धमाकेदार सिक्सर. परेश असतील, सूरज असतील, सध्याकडीला चर्चा साधतायत. करू तर काय करू, कारण या गोलंदाजाकडून अगदी 3 मोठे फटके खर्चिक झालेत. म्हणजे उत्तरार्धामध्ये चांगला सामना घडू शकतो. सोडलेला तो झेल कितपत मागडा ठरतोय. अतिशय पारी सध्या घडीला खेळत असताना उमेश पाटील विरोधात फलंदाज सूर्या म्हसकर. सूर्यकुमार यादव स्टाईल. त्याचे ते फटके अतिशय विलोभनीय पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजानं सध्या घडीला आता आपलं वर्चस्व प्रस्तावित केलंय. आगीचा गोला फेकण्याचा प्रयत्न पाहिला परंतु स्वतः गोलंदाज तर इथे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती उमेश पाटील तयार आहे. ओहो, आक्रमक शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. स्वतःला झोकून दिलं ही खासियत असते नेहमीच परेश याची आणि तो दाखवून देतो. याही ओव्हरमध्ये जर विचार केला पहिले 3 चेंडू काहीशे घातक ठरले आणि आता मात्र गोलंदाजाने आपल्या सांघिक कोठ्यासाठी घरवापसी ही दाखल केली. धावा काहीशा आता रोखल्या जात आहेत. 36 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. 2 संघ आज सध्या घडीला ताकदवर खेळ साकार करतायत. अजून एक विजयाच्या महानांदीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. उत्तरार्धामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट आहे आणि ते थेट उत्तरार्धामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आजचा प्रत्येक सामना हा हाय व्होल्टेज झालाय. अंतिम बॉल काउंटर अटॅक ऑन साइडला क्लिअर केलं. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा होतील का? आणि इथे खेळाडू होतो रन आउट. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त.
गोरगरिबांचा आधार हे समाज कार्यात विलास दादाचं नाव हा रोशन झालाय सण असो की उत्सव आमच्या दादाचा असतो सहकार्य आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय पूर्वार्ध समाप्त झाले. धावा बनताय 37 जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज दमदार सर्वोत्कृष्ट दर्जाचे सामने संघटितपणे आपण घडताना पाहिले आणि उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा संपूर्ण आमचे स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगरचे मनस्वी आभार. सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल संबंध साई स्टार क्रिकेट संघ विगरचे आमचे बंधू दीपकदादा फडके असतील पॅडी असतील आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच स्पर्धेचा कार्यकाल अविरतपणे आपण सुरू ठेवा. अगदी 9 पर्व आपण डेची पाहिली 3 पर्व नाईटची पाहिली आणि अगदी 12 वर्षामध्ये या संबंध संघानं उत्तमरित्या कार्य हे सफल केले. याचं मुख्य कारण राहिलं माननीय श्री विलासदादा नारायण फडके असतील ज्यांच्या कार्यप्रणालीनं या स्पर्धेचा गाजावाजा अखंड रायगड जिल्ह्यामध्ये होताना पाहतो. ऐतिहासिक लढतींचा साज इथे विगरच्या मायानगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतो. क्रिकेटचं माहेरघर विगर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमरित्या आपण आठवणींचा उजाला पाहतो आणि आजच्या या रात्रीतील अंतिम लढतीमध्ये 24 चेंडूमध्ये बनवायच्यात 38 धावा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव आमचे मित्र रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर मॅम फ्रॉम वाकडी. वेल असं ऐकूया डीजे नितीन डीजे म्युझिक. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय थँक्यू. तर आपण पाहतोय उद्या या स्पर्धेतील 4थी डे नाईट असेल आणि उद्याच्या नियोजनाचे काही तयारी सुरू आहे. तर बघा अँडी मँडी आणि सँडी आणि त्यांचे सहकारी मित्र उद्याचं नियोजन ज्यांना परफेक्ट नियोजनासाठी ओळखलं जातं नाही उद्या आणि नियोजन करतीलच कारण परवा चतुर्थी आहे ना. नक्कीच उद्याचं नियोजन तिथे होते. तर आज रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते मराठीचे अप्रतिम समालोचक जे अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. एक स्वतः मंडपचे उद्योजक सुद्धा आहेत गीतकार सुद्धा आहेत आणि निर्माते सुद्धा आहेत. ते आमचे रोशन पाटील शिरवले आमचे बंधुतुल्य मित्र आणि लाडाने आम्ही त्यांना साडो म्हणतो. तर त्यांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. तर या पॅडी रोशन पाटील आमचे बंधू 3 रात्रीमध्ये आपण रॉकस्टारना ऐकणार आहोत आणि साडो तुम्हाला फायनल रात्रीमध्ये पण वेळ असेल तर नक्की या. आज रिपोर्टिंग थोडी लेट केली मात्र शेवटपर्यंत ते थांबणार आहेत. मंडप अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमधील मंडप हवं असेल तर आमचे समालोचक मित्र रोशन पाटील शिरवली यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. नवीन डिझाईन ज्यांनी क्रिकेटसाठी मंडपसाठी सुद्धा नवीन डिझाईन लॉन्च केलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आदर तिथे आपण सन्मान करतो. चला ऑफिशियल्स मॅच आपण सुरू करा आणि सँडी अँडी मॅडी लवकर या. उद्याचं नियोजन कळवा वेळ जास्त घेऊ नका. धन्यवाद. ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण यांना. धन्यवाद. ओ टू डीजे. फडकेने केलं स्पर्धेचं हो आयोजन ते जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन थैंक यू वेरी मच रोशन. चलेंगे मैदान की तरफ. आज की रात्रि का ये आखिरी मैच सुपर 12 के लिए कौन सी टीम क्वालिफाई करेगी? अनवी जीतू 11 जहानुमान नेरे को लक्ष्य रखा है 38 रनों का
मिहिका 11 हर्षल स्मृति श्री गणेश मोह टीम ने। ओ पहली गेंद जड़ में डाली थी, बाल बाल बचे, अगर बल्ले पर लगी ठीक है, वरना जड़ में पूरी गिरती तो कठिन परिस्थिति निर्माण हो सकती थी। तो डॉट बॉल की शुरुआत रोहित पाटे गेंदबाज, सन्नी पाटे शांतता संगठन के अध्यक्ष मोह विभागीय। पूरा पसीना है इतनी ठंडी में भी कि टेंशन वाला मैच रहता है तो पसीना छूट जाता है। लेकिन देखेंगे यहाँ पर प्रणय 11 के पुरस्कृत पंडरीनाथ कड़व साहब, आपका भी स्वागत। उप सरपंच सम्माननीय प्रवीण भाई, आपका भी हम स्वागत करते हैं। जड़ में डालने की कोशिश अपील हुई है, फिंगर अप गोस, बल्लेबाज आउट। पहला बड़ा झटका प्रवीण सोरगे, बैक टू द पवेलियन। ठीक यही गेंद हमें नजर आई, पहली गेंद बल्ले पर लगी लेकिन दूसरी गेंद सटीक ठिकाने पर गिरी और प्रवीण सोरगे मात्र लौटेंगे मैदान से बाहर। पहला करारा झटका अनवी एंड जीतू 11 जहानुमान नेरे टीम को। विजय मात्रे साहेब, अनवी 11 विजय मात्रे साहेब नेरे या संघाचे पुरस्कर्ते नवी मुंबईचे ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनवी 11 जीतू 11 चे हनुमान नेरे संघाला त्यांनी पुरस्कृत करून दिले, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करताना एकीकडे प्रवीण शेठ मात्रे उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेला मिहिका 11 हर्षल स्मृति मोह क्रिकेट संघ। पहला विकेट 0 के ऊपर, कोई रन नहीं है, लक्ष्य है 38 रनों का। थोड़ा सा पहले ही पावर प्ले में गेंदबाज रोहित ने क्या दमदार शुरुआत दी है। फुल टॉस बॉल, जगह बनाई, फ्लिक किया इस गेंद को स्क्वेयर की तरफ। प्रथमेश फॉर्म में, इनके बल्ले से निकला हुआ 4 रन। टॉस गेंद के ऊपर सिर्फ दिशा दी और ये रवि भाई गेंद मिली नहीं, उनके हाथ में संजीव भाई थे, एंडी मैंडी सैंडी सभी थे, लेकिन किसी को भी गेंद नहीं मिली और मिला शानदार चौका। यह भी छोटी गेंद थी, कैच इट की मांग की जरूर है। शॉट बैकवर्ड स्क्वायर के खिलाड़ी डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ गिर रहे, जा रहे, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन जरूर पूरे किए और इसी 2 रनों की मदद से अनवी एंड जीतू 11 जहानुमान नेरी टीम की रन संख्या पहुंची है 6, लक्ष्य है 38 रनों का, यानी कि प्रति ओवर लगभग देखा जाएगा तो कम से कम 10 रन इन्हें बनाने पड़ेंगे। भाग्य उन्हीं का साथ देता है जो कठिन से कठिन स्थितियों में भी अपने लक्ष्य के प्रति हमेशा अड़े रहते हैं। और ये चिंता छोड़िए कि लोग आपके बारे में क्या सोच रहे, बस आप अपने काम में लगे रहना, ये बहुत जरूरी होता है। दोनों भी टीमें अपने काम में जरूर लगी है। सुपर 12 का ये क्वालिफाई होने वाला मैच, कौन जाएगा आगे। पिछला मैच काफी हाई वोल्टेज हमें देखने को मिला, बापदेव पाली और बेलवली के बीच में। इनसाइड आउट शॉट बढ़िया है, शॉट कवर के ऊपर से गेंद को खेला, डीप कवर सीमा रेखा की तरफ। प्रथमेश फड़के के बल्ले से 4 रन। तो लगातार इस ओवर में चौकों की मोहर लगाते हुए बल्लेबाज प्रथमेश फड़के, जिनके बल्ले से दूसरा चौका, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। लास्ट बॉल पावर प्ले की, लेकिन इस बार फंसा ये शॉट। फिर यहां पर शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का प्रयास कर रहे थे। रन भले ही 10 कर चुके होंगे रोहित पाटे ने, लेकिन 2 तगड़े विकेट लेने में कामयाबी मिली है। बल्लेबाज प्रथमेश और बाली आउट हो चुके इस ओवर में। ओवर की समाप्ति, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन 18 गेंदों में चाहिए 28 की आवश्यकता। या मानाच्या स्पर्धेला साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केलाय। प्रेक्षक वर्ग हजारों साई मैदानी जमलाय। धन्यवाद दीजिए, थैंक यू। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए। मोह टीम के कप्तान से गुजारिश करेंगे, तुरंत फील्ड की रचना कीजिए। रन और गेंदों के बीच में फासला 18 गेंदें और 28 रनों की
फिलहाल महज आवश्यकता है। हमारे साथ पूरे रात्रि में स्कोरिंग की भूमिका प्रसाद क्या जबरदस्त स्कोरिंग की भूमिका निभाते हुए, और ये जब स्कोरर होता है तो पूरी तरीके से लेखा जोखा बताने में सक्षमता दिखाते। मोह की आने वाली बड़ी आमदार ट्रॉफी का शानदार आयोजन स्क्रीन के ऊपर आपको नजर आता हुआ एक वेरा इवेंट लाइव वो कवरेज करेगी। फिर ग्रामस्थ मंडल ट्रॉफी कानपुली 12 बाई की वो टूर्नामेंट सुजीत पाटिल ग्राम पंचायत सदस्य और गावदेवी कानपुली इनके ओर से टूर्नामेंट दमदार नजर आएगी। फिर आदईने वाली एक और आमदार चषक का शानदार आयोजन 2026 में डे नाइट फॉर्मेट हमें नजर आएगा। फिर चिपले के मैदान के ऊपर डे नाइट फॉर्मेट, खानाओं के मैदान के ऊपर ट्रैक्टर, ऐसी कितनी सारी टूर्नामेंट फरवरी महीने में केवाले के मैदान के ऊपर टूर्नामेंट, किधर किधर कमेंटेटर जाए, किधर किधर लाइव वाले जाए, यही कि दिन में 3-3 4-4 टूर्नामेंट, लेकिन ये सभी आने वाली अपकमिंग टूर्नामेंट है। तो वॉल्यूम में परिवर्तन, नए गेंदबाज जयेश पाटिल, लेफ्टी वर्सेस लेफ्टी का ये बैटल, मजा आएगा इस दो खिलाड़ियों के बीच में। बची हुई 18 गेंदें, 28 की जरूरत। फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग या टाइमिंग हो, कैच पकड़ना चाहिए था। अनवेश से पाव गेंद के नीचे, उन्हें पकड़ना चाहिए था ये कैच, ये छक्का मिला है। एक्शन रिप्ले देखिए आप, फुल टॉस बॉल, जिस गेंद के ऊपर प्रहार जरूर किया और लगभग आप देख सकते हैं ज्यादा एफर्ट नहीं करने का था, नहीं सिर्फ जम आसानी के साथ लगाकर कैच को पकड़ना चाहिए था। सीधा 6 रन, 16 बने, यानी कि आप जीतने के लिए 17 गेंदे और 22 की आवश्यकता। फुल टॉस बॉल गिरी और फुल टॉस के ऊपर यह प्रहार देखने को मिला, सीधा 6 रन। अगर किस्मत आजमाते थक जाए तो खुद को भी कभी आजमाइए, नतीजे काफी बेहतर रहेंगे। अब यहां पर खुद को आजमाना पड़ेगा आदित्य को, क्योंकि बहुत सारी गलतियां उनकी ओर से हुई आज मैच में। जड़ में डालने का प्रयास जरूर किया है, मिडॉप की तरफ फील्डर आते हुए वहां पर प्रकाश भोईर गेंद को उठाए, फील्ड करे, दूसरे का प्रयास कर रहे थे लेकिन मना कर दिया है। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 17, 38 का लक्ष्य, यानी कि अभी भी बात करेंगे 16 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। प्रवीण सोरगी और प्रथमेश का विकेट जाने के बाद यहां पर मिही का 11 हर्षल स्मृति महो टीम अपना परिचय दे रहे गेंदबाजी का, लेकिन कहीं ना कहीं देखेंगे दो खिलाड़ियों के बीच में ये जो पार्टनरशिप सचिन मोरे हैं, उनके बल्ले से अब तक रन नहीं, उन्हें मौका भी नहीं मिला और पहली मर्तबा अब ये स्ट्राइक एंड पर आते हुए। गेंदें बची है टोटल 16 और 16 गेंदों में चाहिए 21 की आवश्यकता। 5 रन एक्स्ट्रा है बॉलरों के पास, लेकिन जो फील्डिंग पाव के द्वारा थोड़ी सी खराब हुई थी अन्वेश के द्वारा, वो शानदार छक्का हमें देखने को मिला। जब कोई हाथ और साथ दोनों छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला जरूर भेज देता है। खुद पर भरोसा कर लीजिए और करने का हुनर भी सीखिए। सहारे कितने भी सच्चे हो, लेकिन एक दिन साथ जरूर छोड़ देते हैं। बढ़िया रिवर्स शॉट, गेंद पॉइंट की तरफ सीमा रेखा पार, सचिन मोरे के बल्ले से 4 रन। परफेक्ट यहां पर गेंद मिडल हमें देखने को मिली। ये लीजिए दोनों आर्यन, एक रंगा एक बिल्ला है, यानी कि कितनी बड़ी यहां पर मेहनत, इतनी ठंडी में भी कुड़कुड़ा रहे और कितना बढ़िया आयोजन। जाने के बाद कैमरा मारने से क्या फायदा। रन बने ये 4 की मदद से, ये महंगा ओवर इस समय नजर आ रहा है। प्रथमेश आउट होने के बाद जैसे सचिन आए, सचिन ने क्या बढ़िया रिवर्स शॉट धागा, आदित्य के बल्ले से शानदार एक छक्का हमें देखने को मिला। 21 बने, 17 रनों की केवल आवश्यकता। शरीर से थोड़ा दूर फेंका है, ऑप्शन से काफी बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से 22 बने। ये लीजिए दोनों भाइयों की जोड़ी, एक आर्यन पढ़के और दूसरा आर्यन पढ़के, ये देखिए क्या बढ़िया यहां पर योगदान देते हुए, जरा चेहरा दिखाइए। वाइट बॉल, एक्स्ट्रा में रनों में बढ़ोतरी होती हुई, दबाव है मोह के ऊपर और ये लीजिए फाइन लेग के ऊपर से ये चौका मिलेगा और इसी के साथ ये मैच पूरी तरीके से खुली करने की तैयारी में सचिन मोरे के बल्ले से 4 रन। गेंदे और 14 गेंदों में चाहिए 12 रनों की आवश्यकता। सचिन मोरे ने 2 चौके लगाकर
मैच को पूरी तरीके से अपने गिरफ्त में लाकर खड़ा कर दिया है। अच्छी पार्टनरशिप दो खिलाड़ियों के बीच में अब यहाँ पर जमती हुई अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे के लिए हल्के हाथों से खेला, जानते रन आ रहे तो सिंगल लेकर भी स्ट्राइक को रोटेट करना है, ये अच्छी सोच है, ये बड़े खिलाड़ी की पहचान होती है। देखिए इन्होंने 2 चौके लगाए फिर सिंगल लिए, स्कोर बोर्ड हिलाते रखते हुए 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 27 रन, जीतने के लिए मात्र 13 गेंदे और 13 गेंदों में चाहिए 11 रनों की आवश्यकता। ये लक्ष्य नेरी टीम के खिलाफ कुछ भी नहीं है, लेकिन प्रवीण सोरगिया और प्रथमेश का विकेट जाने के बाद ऐसा लग रहा था कि भीका 11 हर्षल स्मृति वो टीम दबाव बनाएगी, लेकिन आदित्य और सचिन के बीच में जो पार्टनरशिप बनी है वो काफी जबरदस्त हमें देखने को मिली। खुद पर भरोसा करने का हुनर सीख लो, यहाँ पर हुनर दिखाना पड़ेगा। सहारे थोड़ी सी यहाँ पर कम नजर आते हुए आदित्य का बल्ला अब यहाँ पर रात्रि के ठीक 2:30 बजे आग उगल रहा है और ठोका है लंबा छक्का, महंगे ओवर की समाप्ति। इस ओवर से रन आए टोटल 23 रन, मैच खुली 12 में चाहिए 5। हक्काने सांगतो दादा हाय आमचा गोरगरिबांचा आधार हे समाज कार्यात विलास दादाचं नाव हा रोशन झालाय, सण असो की उत्सव आमच्या दादाचा असतो सहकार्य, आमच्या विलास दादाचं नाव उद्याच्या बरोबर तुम्हाला लढती पाहायला मिळतील। एफ गटातून चिपलाई 11 चिपले विरुद्ध जय हनुमान भोकारपाडा, त्याच्यानंतर श्री गणेश वाजे विरुद्ध जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा, म्हणजे यातून एक संघ तुम्हाला सुपर 12ला आणि त्याच्यानंतर ए पोलच्या लढती सानवी 11 गावदेवी केवनी दिवा भिवंडी परिसरातून संघ आणि त्याच्यानंतर राध्य अँड जीवा 11 मुरबी ही फाईट पाहायला मिळेल। त्याच्यानंतर टीम वडूनवगर विरुद्ध श्री केदारनाथ तलेखार मुरुड जी आपण अलिबाग मुरुड परिसरातील संघ, त्याच्यानंतर आरसीसी पेठ शिवन्य 11 आरसीसी पेठ विरुद्ध चौटा हिरवा एकविरा मानकोली आणि अंतिम मॅच भूमी 11 मांडा विरुद्ध पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी, म्हणजे जवळजवळ अलिबाग त्याच्यानंतर भिवंडी या पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये उद्या पाहायला मिळतील। बोलो तैयार हो, रिवर्स शॉट खेलने का प्रयास लगना चाहिए था, फुल टॉस गेंद थी, बॉलिंग में परिवर्तन, सूर्या मस्कर आ चुके, जानते हैं मैच हाथ से निकले, शायद कोई एक चमत्कार हो जाए। मोमेंटम को चेंज किया अन्वेश पावने, अन्वेश वो कैच लेते ना तो शायद मैच का रुख कुछ और होता, लेकिन हर एक के ऊपर भरोसा नहीं रख सकते और क्या बढ़िया बल्लेबाजी की आदित्य ने, और जैसे मोमेंटम मिला और टूट पड़े। थोड़ी सी स्लोवर वन गेंद ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 34, यानी कि चाहिए अब सिर्फ और सिर्फ 4 रनों की आवश्यकता। एक तरफा ये मैच यहां पर नजर आता हुआ दोनों टीमों के बीच में, और खास करके ब्लैक स्क्रीन की तरफ A1 जोड़ी देख सकते हैं, दोनों आर्यन फड़के फुल टॉस बॉल कैप में है और लगभग सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है अनवी 11 जीतू 11 जय हनुमान नेरे, हार्दिक हार्दिक अभिनंदन और हार्ड लक टीम मोह और नेरे टीम को जिन्होंने टी शर्ट्स प्रदान किए गए वो आई इक्विरा इवेंट लाइव के संदेश भाई सुकापुर, संदेश भाई शिल्के, इनके द्वारा ये टी शर्ट भी इनके टीम के लिए, नेरे टीम के लिए प्रदान किए गए और शायद लकी हुए पहले दिन उन्होंने पहने और टीम सीधा सुपर 12 में क्वालिफाई। अभिनंदन टीम अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे, मैन ऑफ द मैच का हीरो सचिन मोरे, 1 ओवर में 2 रन 1 विकेट और बल्लेबाजी में 13 रन बनाए। आइए सचिन।